महाबळेश्वरमध्ये 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली. 26 नोव्हेंबर 2024 आज संपूर्ण महाराष्ट्रासह महाबळेश्वरमध्येही 26/11च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहराच्या वतीने शहीदांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाबळेश्वर पोलीस स्टेशनच्या PSI काळे मॅडम यांनी शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शहीद विजय साळसकर, शहीद अशोक कामटे, शहीद हेमंत करकरे, सातारा जिल्ह्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह सर्व शहीद जवानांच्या बलिदानाला शिवसेना कार्यकर्ते आणि महाबळेश्वरवासीय यांनी नमन केले. हनुमान मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री राजेश बंडूशेठ कुंभारदरे, श्री यशवंत घाडगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री सचिन वागदरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे, शहर प्रमुख श्री राजाभाऊ गुजर, युवासेना शहर प्रमुख श्री आकाश साळुंके, उपशहर प्रमुख युवासेना श्री शुभम कुंभारदरे, श्री प्रभाकर भाऊ कुंभारदरे, उपशहर प्रमुख उस्मानभाई खारकंडे, राजू साळवी, शहनवाज खारकंडे, अली वारुणकर, अंकुश ओलालकर, अर्बन बँक संचालक श्री जावेदभाई वलगे, श्री रमेश शिंदे, श्री अंकित पल्लोड, श्री शिरीष गांधी, श्री कोरेसर, श्री अशोक शिंदे, श्री सतीश प्रभाळे, श्री जयवंत वायकर, पोलीस कॉन्स्टेबल वैभव भिलारे, पत्रकार बापूसाहेब काळे, श्री प्रेषित गांधी, श्री मुजावर, श्री राहुल शेलार, राजेश सोंडकर, महिला आघाडीच्या वसुधा बगाडे, श्री नाना कदम डांगे, श्री रणजित तांबे, जितेश कुंभारदरे, भारत साळुंके, सातारा जिल्हा शिवसेना प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पांचाळ आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26/11 हा दिवस देशासाठी काळा दिवस असून या दिवशी निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. शहीद जवानांचे बलिदान देशासाठी अविस्मरणीय राहील असे यावेळी सर्वजणांनी सांगितले. महामुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर. हा अतिशय भयानक होता आणि आपल्या पोलीस दलातील पोलीस अधिकारी यांनी ज्या पद्धतीनं अतिरेक्यांशी झुंज दिली आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले. हे प्राण वाचवत असताना त्याच्यामध्ये जे शहीद झाले त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातले लोक शिपाई म्हणजे पोलीस शिपाई होते. त्यांनी जे कसाबला धरलं त्याच्यामुळं शेकडो लोकांचे प्राण वाचले. असे जे शहीद झालेले जे आहेत त्यांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करण्यासारखं आहे. ते कौतुक अशा कार्यक्रमातून होणं गरजेचं आहे आणि अशा शहीदांची जर ज्या वेळेला आपण आठवण ठेवतो त्यावेळेलाच आपल्याला ज्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची प्रेरणा मिळते. अशा शहीदांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबतो.